ओम नमः शिवाय 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 ओम हौं जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम स्वहा भुवा भू ओम सहा जूम हौं ओम ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 15। श्री गणेशाय नमः। जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचवक्त्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्मोद्धूलना त्रिनयना कर्पूर गौरा नागभूषणा गजास्य जनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे तू आदि मध्यांतरहित तू अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरो तू नाम गुणातीत असून स्वेच्छे मायेसी आश्रयून नाना रूप नानाभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा सत्वरजतम हे गुणत्रय तुची नटलासी निसंशय स्थिर चरात्मक भूतमय त्वद्रूपची आहे बा तू ब्रह्मांडा आदि कारण शिव विश्वसूत्र तव आधीन जैसे हालवीसी स्वेच्छे करून तैसे संपूर्ण नाचत तुझिया इच्छे वाचूनी काहीच नोहे जीवाचेनी ऐसे जाणोनी अंतःकरणी तुझ शरण रिघतीजे तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोनी साचार भवाब्धी तूनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिशी ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्याची कवना सीमा म्हणोनी केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा तरी दयाब्धे मज पामरा न्यावे भवाब्धी पैल पारा तुझ वाचोनी कोण दातारा अनाथासी उद्धरील असो आता बहु विनवणी आधी पुरवी मनाची धणी त्वद्गुण प्राकृत वाणी की जे ऐसी असे जी तुझिया कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेद व्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे परी माझ्या मनाची तृप्ती जाहली नाही बा पशुपती म्हणोनी आणिक हृदयी स्फूर्ती देऊनी कथा वर्णवी पा तू शंकर होता प्रसन्न आता येते सर्व त्रिभुवन महाराज तू भक्ता लागून वर प्रदाने तोषवीसी तुझ श्री शंकरा समान वरदाना भक्त नसे कोण तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णू ही लाजती काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता देवनिया रावण भक्ता आत्मलिंग वोपिलेसी तेवीच दैत्येंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासुर इत्यादी सर्व स्वभक्ता लागी अपार अनिवार वर दिल्हेसी तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन देऊनी इच्छित वरदान आनंदविसी सेवका असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव हृदयी प्रकटोनी दयार्णव स्फूर्ती देत उत्तम अरे ह्या कलियुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पुराणोक्त सारी कर्मे बुडवी ते जाहले जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले तेणे योगे वर्ण सगळे भुलोनी गेले साचार ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडना लागी भुवर शंकर नामे अति सुंदर जो अवतार धरी येला ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणोनी पुराणार्थ विवरणा एकीकडे ठेवोनी जाणा जगद्गुरु चरित्र वर्णितो तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध रहा हो श्रवणार्थ जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने
जी महदाधिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचियेली. येच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग यजु साम अथर्वण हे 4 वेद जाहले. परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांसी. म्हणोनी परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट व्हावया लागून पाणिन्यादी रूपे अवतरोनी व्याकरणादी षट शास्त्रे झणी करिता झाला परमात्मा. आणि मन्वादिक स्मृती करिता झाला तो विंशती. तद अभ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त. भूमंडळी मानव समस्त अल्पायू मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील. आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ. म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नोहे कदापि. तेने ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी जन्म मरणादी तीव्र दुःखांनी तडफडती निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे जाणूनी मग दयार्द्रपणे कलिजनांच्या उद्धारा कारणे व्यासावतार धरियेला. आणि त्या व्यासरूपे चांग 4 वेदांचे करुनी विभाग. वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचियेले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्राह्म अग्नी भविष्य वराह कूर्म मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त स्कंद वामन आणि गरुड 23 ब्रह्मांड. ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचियेली. मग मेदिनी एकैक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामथी एकैक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून संकटदार ऊन पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांचा दूरची त्याग करूनी पाखंड बौद्ध मते निशिदिनी वर्तू लागले सकळिक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर ह्या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुती बौद्ध धर्म पसरला अति. देव ग्राम देवतांप्रती भ्रमू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करून एक जैन उद्भवला. तो केवळ बुद्धीचा सागर देव गुरु परी वक्ता चतुर. जयाच्या विद्येची साचार शुकही सरी न पावे. तेने स्वये अति दारुण करून या पै अनुष्ठान. सरस्वती आणि कृशान प्रसन्न करून घेतली. अग्नी माझी हवन करुनी कल्पिले काढी कुंडांतुनी. याचक जनाची इच्छा जणी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सूत महापराक्रमी इंद्रजित हवन करोनी अश्वांसहित रथ काढिता जाहला. तैसा तो मंडन मिश्र अय्या अग्नीत हवन करुनिया. त्यातून पितांबराधिक वस्तूचया काढी तसे यथेच्छ. विद्या पाहता अति प्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील. अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे न वदवे. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानित धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी. स्वये नवी शास्त्रे करोनी पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती सभास्थानी मुखा गवसणी घालीत. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकळ सृष्टी ते जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावनी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापना केली दुष्टाने. आणि 4 वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्ट होऊनी अति. ग्रामदेवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे. जैन स्वशास्त्रे केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्या पुढे चकित झाले सर्वही. आमुचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहु सुगम.
ऐसे म्हणोनी सर्व जन परम अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकोनी तत्काळ 4 वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडण मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून त्याच्या जिव्हाग्री बैसोन बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होनी अंकित तया अय्याच्या घरी राबत मद्यपान करूनी सतत अनाचर वाढवितो. नित्य प्रातः काळी उठवून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा सरस्वतीच्या करूनी पूजना प्रसाद म्हणून मद्यपान करीतसे यथेष्ट. नाही आचार ना विचार कर्म भ्रष्ट पाखंडी थोर आपुला शास्त्र धर्म साचार सर्व स्थळी स्थापितसे. सर्व जनांची शिष्य करून स्वये तयांचा गुरु होऊन श्रुती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरो नेदी कवणासी. ऐसा अनर्थ करिता फार भूमीसी होऊनी अतिभार रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात काही काळे वृत्त समस्त श्रुत जाहले शंकरासी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवूनी वर्तती की जैन धर्मे. सकळ ही भूमंडळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरोनी शंकर जैन धर्मा उच्छेदितो. ऐसे कोपे बोलोनी शिव जो अनाथ नाथ कृपा अर्णव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा. जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती. तेणे तात्काळ मेदिनी वर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र तेथे विप्र कुळा माझी सत्वर घेतला अवतार नर रूपे. तेव्हा समुद्र वसने लागून परमानंद झाला सुपूर्ण. दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ. वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी. ऐसी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर. मुनी जाणोनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले. आणि जाऊन या विप्र सदनी बाल जातक वर्तवूनी शंकराचार्य ऐसे तत्क्षणी नाम ठेविते जाहले. आता ह्या नामासी काय कारण तरी शं म्हणजे सुकल्याण. कृंज धातूचा अर्थ कर्ण आणि आचार्य म्हणजे सद्गुरु. ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ आणि हा सदुपदेशे यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असे निश्चये. अथवा शंकर छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेवी ते जाहले. असो ऐसा तो कर्पूर गौरव वैदिक मार्ग स्थापावया सत्वर शंकराचार्य नामे भुवर निर्मळ क्षेत्री अवतरला. पुढे झाले उपनयन सकळ विद्याभ्यासून अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्य मंडळी तीर्थयात्रार्थ भूमंडळी फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखली सर्वत्र. देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्यांचा करीत अपमान. सकळ जनांचे लागले ध्यान जैन शास्त्राकडे पा. असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्यांसहित एके दिवशी ग्रामात चालिले भिक्षार्थ. घरोघरी भिक्षा याचित येऊनी कासारांच्या आळीत तयांजवळी भिक्षा मागत तो हासू लागले जैन ते. आणि म्हणती भिक्षा कैची येथ काच रस आहे कढईत. पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागी समर्पितो. तै स्वामी म्हणती कासाराम प्रती तुमची आहे जैन याती. तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती काचरसची आम्हा द्या. ऐसे तया प्रती सांगुनी स्वामी म्हणती शिष्या लागुनी तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करूनी काचरस प्राशिजे. ऐसे स्वामींचे ऐकुनी वचन भिवोनी सकळ शिष्यजन म्हणती वाचलो तरी या समान बहुत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त काचरस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. ज्याचे त्यानेची घ्यावे विष आम्हा न लगे सेवाही. ऐसे बोलून शिष्यजन पळू लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वये ओंजळ करूनी म्हणती ओता काचरस.
अहो पूर्वी समुद्र मंथन काळी कालकूट विष ज्वाळा माळी प्रकटला येऊनी तया जवळी स्वये प्राशिता झाला जो तोची तो शंकराचार्य भगवान तयासी काय काच रस कठीण कल्पांतीच्या कृशानु लागून गिळील जाण क्षणार्धे असो मग ते दुष्ट कासार तो तप्त कांचरस प्रखर आचार्यांच्या ओंजळी सत्वर ओती ते झाले भिक्षेसी जया रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता जळोनी जाईल भूमी समजता ऐसा तप्त अत्यंत परी तो जगद्गुरु भगवान अति शीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण प्राशिता झाला साचार ऐसे तयाचे पाहुनी साहस कासारांचे दचकले मानस म्हणती हा पै पुराण पुरुष धर्म स्थापनार्थ अवतरला अहो पाहता ज्या रसाप्रती आमुचे नेत्र गरागरा फिरती तो रस प्याला स्वये निगुती धन्य मूर्ती शंकराचार्य ऐसे सर्व कासारी बोलून भट्ट धरिले स्वामींचे चरण मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले आणि स्वकीय शिष्यांमुखेसी निरोपिले मंडण मिश्रासी की तुम्ही भेटोनी आम्हासी शास्त्र विवाद कीजिये वादी स्वमत शास्त्र वैभवे आम्हा लागी त्वा जिंकावे अथवा आम्ही पराभवावे सद्धर्मशास्त्रे तुम्हासी ऐसा शंकराचार्यांचा निरोप ऐकोनी तो महागर्वकूप मंडण मिश्रा आगळे अमूप बोलता झाला अभिमाने अरे आजपर्यंत बहुपंडित वादार्थ आले मी म्हणत परी ते म्या जिंकिले समस्त आमुच्या जैन शास्त्रेसी आता हा येऊनी संन्यासी सांगोन पाठवितो आम्हासी तरी मी आजी जिंकीन यासी सरस्वतीचे प्रसादे ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करूनी ध्यान तो मंडण मिश्र जगत गुरु लागून जाऊनी भेटला तात्काळ ते दोघेही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्र चंडांश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे दोघेही बोलती एकमेकांशी सभा करावी आजीचे दिवशी वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सविस्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष करोन अर्थ विवरावा संपूर्ण ज्यासी अर्थ न होय पूर्ण तयाचे शास्त्र मिथ्यापै आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसोनी सकळ ग्रंथही तयाचे तात्काळ बुडवूनिया टाकावे ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलोनी बैसले मध्ये पडदा लावूनी सर्व जातींचे लोक तत्क्षणी सभे लागुनी पातले तो मंडण मिश्रे पडद्या आत शंकराचार्यांसी नकळत मध्य घट ठेवूनी तयात सरस्वती स्थापूनी पूजिली ते त्या मध्याच्या घटातून सरस्वती बोले अय्या लागुनी आता मी शंकराचार्यांसी जणी शास्त्रमते विध्वंसिते तू माझ्या मागे बैसोन चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझ आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन तुझे ऐसिये प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकोनी वर तो महापंडित मंडण मिश्र समाधान पावला मग पडद्या आतून शंकराचार्यांसी बोले वचन कोणता वेद आरंभून अर्थ करू सांगपा तै शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त जे जे मी पुसेन यथार्थ ते ते मजसी सांगावे ठाई ठाईचे अर्थ पुसेन त्याचे करावे समाधान न सांगता पदवी पासून भ्रष्ट करीन क्षण मात्रे मग त्याच आचार्य भाषिता मान्य करुनी तो तत्वता सरस्वतीसी म्हणे हे माता बोले आता सत्वरी तै शंकराचार्यांप्रती बोलू लागली सरस्वती परी शंकराचार्यांच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे तव सरस्वतीने मुख काढिले घटातून बाहेरी प्रथम ऋग्वेद रुचांसहित सरस्वती चालली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुटे ते धवा परी ज्याच्या मुखापासून चारी वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळ कोठेची शंकराचार्य जे जे पुसत त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाणा जाहला परी सरस्वती म्हणते वेद हा आचार्यी नेणोनी भेद आता बोले रे यजुर्वेद ऐसे अय्यासी सांगितले ते स्वामींचे ऐकोनी भाषित सरस्वती पडद्या आत यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती जाहली अस्खलित शब्द उमटती शंकराचार्या अर्थ पुसती परी कुशलत्वे ती सरस्वती
करी समाधान तात्काळ आचार्यांचा न चाले उपाय कोठेची न होय पाडावं मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिला पूर्वी ऋग्वेद जाहला आता यजुर्वेद असे चालला तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न कीजिये ऐसा करून या निश्चय ऐयासी बोलती आचार्य अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक ती रुचा बोलोनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी आईशा स्वामींच्या प्रश्नाला ऐकोनी स्तब्ध अली ब्रह्मबाळा पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परी तिसी त्याचा आठवण नसे अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा परी पुढे पुढे म्हणत असता मध्येची पुशिले पूर्वोक्त अर्था तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच म्हणून अंतरी गडबडोन स्तब्ध होत तत्क्षण हे तियेचे वर्म कठीण ठाऊके नसे कोणासी परी शंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्रे बोलतील निश्चिती या दोघां वाचुनी जगती नसे कोणी समर्थ ह्या अय्याच्या बापाचेने ऐसे नोहे वेद बोलणे मग या क्षुल्लक पामराचेने कोठोन या बोलवेल तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी ऐसे जाणून या अंतरी अय्या लागी बोलत अरे आता उगा राहिलासी मम प्रश्नासी का नोत्तरीसी तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निले असे अय्या लागुनी परी तो अत्यंत भय पावनी काहीच वाणी बोलेना मग शंकराचार्य उठवून पाहती पडदा उघडवून तो तेथे मध्य घटातून मुख बाहेर आले असे ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करून निश्चय तय जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त जाहले मग सकळ पडदे फाडून शिरी घातला दंड दारुण तेने तो मध्य घट फुटवून चूर्ण तत्क्षण जाहला म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होणे वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळिणी करीत असे तुझे न पहावे जारिणी मुख ज्याच्या पोटी जन्मलीस देख त्या ब्रह्म्यासीच तू निशंक अंग भोग देसी निर्लज्जे ऐसी तू महापापिणी या जैनासी वश होनी जैन शास्त्रे स्थापावया लागुनी सर्वदा रत झालीस ह्या दुष्ट पाखंड मतांसी आश्रय देऊनी अहर्निशी 18 याती 4 वर्णांची एकंकार केलास जैन झाले लोक समग्र हा तुची केलासी वर्णसंकर वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली या जैनांची शास्त्रे संपूर्ण तुवा त्यांचा धरोणी अभिमान जैन मत प्रगटवून लोका पाखंडी घातलेस तुझ्या आश्रये या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापून या स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही ऐसा तुझ्या योगे सगळा अत्यानर्थ ओढवला तो म्या कैलासी ऐकियला म्हणून घेतला अवतार तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा राहे नीच मुखात अंत्यजादिकांच्या गृही सतत वास होवो मम शापे ऐसे रीती सरस्वती प्रति शंकर स्वामी शाप देती मग ती कोपोनी सरस्वती स्वामी प्रति बोलत तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी तरी तुझा देह कीटक देशी पडेल जाण मधवचने ऐसे स्वामीसी शापून सरस्वती गुप्त झाली तत्क्षण मग स्वामींचे धरुणी चरण मंडण मिश्र लोळत परिशंकराचार्यी तत्क्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जीवनी नेऊन या बुडविल्या त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून या त्या मात्र ग्रंथास शंकराचार्य रक्षिले असो ऐसे जैन शास्त्रासी विध्वंसुनी या क्षणार्धेसी मग जवळ पाचारोनी जनांसी स्वामी तयांसी बोलत अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित परी त्याते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे जैने स्थापिली म्हणून संशय काही न धरावा मनी आपुला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे
ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा या देखा स्वामी चरणी स्वकीय मस्तका ठेवून या विनवित म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून परी कृपे जनांचे अभिधान किंचित तरी रक्षावे ऐसी ऐकता दीनवाणी कृपा उपजोनी स्वामींच्या मनी ग्रामदैवतांच्या सन्निधानी जैनांचा धोंडा स्थापिला जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनांचा धोंडा वसत ग्रामदेवतांसंगे त्या प्रतिदिनी पूजिती असो मग स्वामी तेजो राशी आज्ञापिती सकळ जनांसी की आपुल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे जरी अधर्मे वर्ताल कोणीतरी दंडीण ऐसे बोलूनी वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी प्रगट केली साचार मग सकळ ही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्र अध्ययन आणि अन्य जनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धिबळे जैनांचे पाखंड मत आगळे विध्वंसिले सर्वही श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वांसी दाविला एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतरोनिया भूमीवर भूभार हरिता जाहला अहो शंकराची लीला अगाध तो भक्तवत्सल स्वानंद कंद सेवका तारुण्या विशद निज पदासी नेतसे काय वर्णावे तयाचे चरित्र जे दीन अनाथ सद्भक्त शिवपंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारीत प्रसादे दाशार्ह राव आणि कलावती बहुला विदुर पापमती तेही शिवपंचाक्षरे निगुती अक्षय गती पावली शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध भस्म होवोनिया तद भार्या युद्ध पुनरपी देहे प्रगटली श्री शिवयोगी याने सुमती भद्रायू कारणे शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार मैत्रेयीच्या उपदेशे करून शिवव्रत आचरिता सीमंतिनी यमुनेत पती बुडाला असोनी आला वाचोनी शिवकृपे पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्यी स्थापिले ऐसे शिवकवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र परी अभक्ता कायते जरी गर्ग मुनी सारिखे सद्गुरु दाशार्ह राया परी शिष्य थोरू भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चये जरी भद्रायू समशिष्य जन शिवयोगी या परी गुरु सुजाण तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोन नेईल शिष्या कैलासी कलियुगा माझी गुरु महंत एक अडक्यासी तीन मिळत परी सद्गुरु सम अत्यद्भुत सामर्थ्य तिथे कैचे पा द्रव्याची इच्छा धरुनी मनी केवळ शिष्य जनांसी भोंदुनी मंत्र तंत्र फुंकोनी कानी व्यर्थ साधना लाविती शिष्य ही अभाविक दुर्जन गुरूंचे पाहती सदा न्यून म्हणोनी दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी आतांचे गुरु शिष्य सकळिक केवळ द्रव्याचे गिर्हाईक दाशार्हादी का परी तो एक शिष्य न दिसे कलियुगी दाशार्हादिका परी तो एक शिष्य न दिसे कलियुगी सद्गुरु तो शिष्यांच्या धना नरका सममानिती जाणा सत्शिष्य ही तन मन धना अर्पितात गुरुपायी म्हणून तरले ते दाशार्हादिक नातरी तेच मंत्र सकळिक परी हे आताचे जनमूर्ख द्रव्य लोभे भूलले पै अहो कृतयुगा माझी पाहता अस्थिगत प्राण होता जेव्हा अस्थि पडती सर्वथा तेव्हा प्राण जात असे म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्यी जाऊन त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय द्वापारी प्राण नाडीगत नाडी सुकती तो वाचत ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळे वाढत मग प्रसन्न होनी भगवंत आपुल्या नेत पदासी आता तो अन्नमय प्राण अन्नावीण सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण नोहे साधन काहीच देहाचा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षासी जावे उद्धरोन ऐसा मार्ग काढिला
तो मार्ग म्हणाल कवण, तरी सद्गुरुसी जावे शरण, या विण मोक्ष लाभा लागून इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा, सदा आनंद तन्मयी तन्मनी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परी साचा, शिष्यही असावे भाविक, गुरुची मानावा ईश्वर एक. ऐसे घडता हे सकळिक, जन तरतील कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयांसी, ज्या मंत्री तरले महाऋषी, तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायू तरला, जेणे दाशार्ह राव उद्धरला, आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगी ये दिधला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली, विदुर पावला शिवपदकमळी, आणि भ्रतारा सहित तरली सीमंतिनी. ज्या मंत्रे तो तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र, मृत्युंजय शिवकवच पवित्र इत्यादी सकळ ही मंत्र या ग्रंथात कथिले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी, तेची मंत्र असता निर्धारी, तीही सांप्रत पूर्वीच्या परी का न उद्धरती जन हे. तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी तत्क्षण, पूर्वीप्रमाणे तयासी गुण येईल जाण निश्चये. या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रांसी, आणि सर्वांनी अहर्निशी शिवलीलामृतासी ऐकीजे. आपुल्या प्रपंचा लागुनी सावध, जैसे निशिदिनी तैसे जरी शिवस्मरणी, तरी मग उणे कायसे. कलियुगीच्या जनाकारणे शंकराचार्य या अभिधाने, अवतार घेऊन या शिवाने जैनमत बुडविले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णा नायक, तयांचे स्मरण करिता सकळिक भवभय निरसे पै. आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असती जे का जन, ते अभागी आयुष्य सरोन पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंची गुंतले शिव ध्यान करू विसरले, जन्मांसी आले तैसेची गेले, ते जन्मले मेले सारखेच. जे जन्मोनी काही करीत नाही, ते शेवटी जावनी यमाचे गेही, तेथे पडोनी नरक डोही अनेक भोग भोगिती. आणि पुनरपि नाना योनीत जन्मोनी अनंत दुःखे भोगित. एवं संस्कृतीच्या आवर्तात बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वा लागून, शिवचरणी भाव धरून करिता शिवलीला मृत पान, जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनासी शिव नेतो मोक्षपदासी, ब्राह्मणादी सर्व जातीसी शिवस्मरण तारक. परिब्राह्मण आपुल्या कर्मात बैसती बहुत, ग्रंथ घोकित आणि प्रपंची घेऊन निरत शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून सदा युद्ध इच्छिती, म्हणून शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी द्रव्याची दुणाई इच्छोनी मानसी, तागडी धरिती अहर्निशी शिवस्मरण मग कैचे. कुणब्यासी नाही घरदार, नित्य नूतन संसार, भूमी सेवा करीती निरंतर, मग शिवस्मरण कैसे तया. सोनार सुतार कासार करिता आपुले व्यवहार, प्रपंची गुंतले निरंतर, मग शिवस्मरण कोठोनी. आईशा सकळ ही याती आपापल्या व्यवहारी गुंतती, जन्म मरणाच्या आवृत्ती न सुटती साचार. पुनः पुनः जन्मणे मरणे, 84 लक्ष योनी भोगणे, परी तयांच्या परिहारा कारणे शिवनामामृत समर्थ. या लागी शिवलीला अमृत ग्रंथ, पापी जनोद्धारक निश्चित. याते जे श्रवण पठण करीत, ते जन होत शिवरूपी. एक मंडळा माझारी म्हणे 42 दिनां भीतरी, सदा शिवमूर्ती ध्याऊनी अंतरी. 7 आवर्तने करीती जे, तया श्री गौरी रमण प्रत्यक्ष देऊनी दर्शन, सकळ कामना करीतो पूर्ण. ऐसा महिमा ग्रंथाचा. श्रावण मासी सोमवारी एक एक आवर्तन जो करी, श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा. श्री शंकर झाली या प्रसन्न, जगी तयासी काय न्यून. जैसी कामधेनू मिळता, संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. जरी पाही जे शंभूची कृपा, तरी हा आहे मार्ग सोपा. करीत पंचाक्षरादी मंत्र जपा, शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोषी शिवरात्री दिनी 3 आवर्तने करिता, तत्क्षणी सर्व बंध मुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लादतो. आता शंकेल श्रोतयांचे मन, श्री शिवमंत्रांच्या जपे करून, जैशी दाशार्हाच्या अंगातून पापे निघाली काकरूपे. तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करत असता, अमुप काकरूपे आमुचे पाप गेले का न दिसे पै. तरी श्रोते जन हो ऐका, ऐसी अंतरीन धरा शंका. स्कंद पुराणी व्यासे जे का लिहिले, तेची हे कथिलेसे.
या लागी हे असत्य म्हणतात, जिव्हेसी कीटक पडतील तत्वता, दाशार हा परी भावे वर्तता, पापे भस्म होतील. 14 अध्यायां भीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी, तीही निष्पाप होनी सत्वरी बहुत जन उद्धरले. शिवकवचे भद्रायू बाळ, शिवमंत्रे शारदा निर्मळ, राजपुत्राचा आलेला काळ, रुद्रावर्तने परतला. शबर स्त्री भस्म झाली परी, ती नैवेद्यार्पणाच्या वेळी अन्नपात्र घेऊन पतीजवळी उभी राहिली पूर्ववत. बहुला ती केवळ पातकी, पश्चातापे गेली स्वर्गलोकी. विदुर भ्रतार होता नरकी, तोही तिथे आणविला. वामदेवे ब्रह्मराक्षसास, गौतमे कल्माश पादरायास, श्री शिवे श्रियाळ चांगुणेस आणि यास उद्धरिले. दाशार्ह राव आणि कलावती, ही शिवमंत्रे पावली मुक्ती. व्याध तरला अरण्यपंथी, कीर्तन श्रवण मात्रच. गोरक्षक बाळ अज्ञान तोही तरला, शिवमंत्रे करून मंत्रात मंत्र श्रेष्ठ, हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी. शिवकवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात, रुद्रावर्तन चिताभस्म पूत आणि शिवदर्शन उत्तम. ह्याची महात्म्ये संपूर्ण 14 अध्यायात वर्णून या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरूचे कथियेले. स्कंदाप्रती शंकर सांगत, हे या मंत्रासी मुखे बोलत, तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने. जो शिव लीलेसी पठण करी, तयासी प्रसन्न गिरी कुमारी. आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चये. ऐसे श्री गिरिजानाथ कथिते झाले स्कंदाप्रत, म्हणून मीही तैसेची येथ वर्णियेले असे पा. मी आपुल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही, श्रोते जनी हृदया ठाई विकल्प काही न धरावा. शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय, ऐसा मनी विकल्प होय तरी सांगतो ऐकिजे. ज्या शिवे भक्त तारिले अपार, आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र, त्यानेच ह्या कलियुगी अवतार धर्मस्थापनार्थ घेतला. शिवमहिमा अगाध सकळ ही कीजे प्रसिद्ध, म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला. पूर्वयोगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली. कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले, तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण. श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार. हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठण, अथवा 7 पारायणे अत्यादरे करावी. मध्यमास भक्षून न करावे ग्रंथ पठण, की स्नान केल्या वाचून पारायण न करावे. रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी, की अभक्ष भक्षण भक्षुनी शिवो नये त्या या ग्रंथा. आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान, तयाच्या श्रवणी जाण न घालावा सर्वथा. रजस्वला स्त्रियां समान दुर्जन निंदकाचे मन केवळ अशुद्ध असते, म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे. या ग्रंथाच्या पठणे करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन, गंडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दरिद्र संकटे निरसती. अष्टकुष्ठादी रोग निरसती, शृंखलादी बंधने तुटती. आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय पा. आणि तुष्टीपुष्टी सायुज्य सदन पठण मात्रे लाधते पूर्ण, त्याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमे न वाचवेल, तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण. सर्व शिवलीलामृत ग्रंथ पठण केल्याचे पुण्य होईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुसरस, त्यातील निवडोनी सारांश 42 ओव्या काढिल्या. आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या, त्या श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्ग प्राप्ती निश्चये. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नित्य पाठाच्या 42 ओव्या. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता. हे रंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनाधी सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा मनोज दमना शुद्ध चैतन्या मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा. जिथे सर्वदा शिवस्मरण तिथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण. नाना संकेते विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी.
संकट अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेणता बक्षित परी रोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निज जन तारका आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुत मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांची परोपरी सर्वदा वर्णिती अम्नाय न कळे तुझे आधी मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकट अशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालसी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चरी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊनी तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करीती विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांसी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुम निकृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्री जामाता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्म नाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधक मर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा ऊर्ध्वी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्त त्रयमूर्ती परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेद वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथलीस जय जय भस्मोद्धुलितांगा योगी ध्येया भक्त भव गंगा सकळ जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझ पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पुर उत्तम आणि दान धर्मा धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार जयासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती त्यांची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी आचे चित्त विषयी गुंत अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे काम गज विदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभ नग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगत्य महामुनिवर्या आनंद कैलासा विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जनजे शिव भजनीजे परायण सदा शिव लीला मृत पठण किंवा श्रवण करती पै सूत सांगे शौनका दिका प्रति भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्र द्रोहीण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मण आदी चारी वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अणु मात्र तो अंत्यजा होनी अपवित्र लेईले नाना वस्त्र अलंकारित तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिते मिष्ठान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मा असुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजत असे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्य पाठाच्या 42 ओव्या समाप्त ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या
सकळ शिवलीलामृताचे आणि 42 ओव्यांचे श्रवण पठण केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षू रसा गाळूनी शर्करा काढी जे त्यातुनी, तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत म्हणोनी वाचवेना सर्व ग्रंथ, कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणोनिया. हे जाणोनिया अंतरात शंकराज्ञे नित्य पठणार्थ, शिवलीलेच्या सारभूत ऐशा या ओव्या रचिलेल्या. भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल कर्पूर गौर, तारावया जन समग्र नाना उपाय करीत असे. तो दीन जनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू, परी हे दुर्जन कृतघ्न केवळू मुखे नामही न घेती पा. शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यत्न, परी हे सर्व अतिमूर्ख जन प्रपंची गुंतवून पडताती. तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावान मुखातून, परी शिवनाम न येची या लागी सज्जना लागुनी विनवितो उभय हस्त जोडूनी, शिवलीलामृत पठणे करून मोक्ष जोडून घेईजे. नित्य समस्त नोहे पठण तरी 42 ओव्या संपूर्ण, वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य, काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होत असे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणोनी तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जप करत्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतयांप्रती जोडोनी कर विनंती करीतो, ही सादर अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिव कवच मृत्युंजय आदी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत, तथापि देणार तरी निश्चित इतुके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण मंत्र आणि मंत्र न द्यावे निंदका लागून, एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोत्यांप्रती मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत् स्कंद पुराण अंतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही. स्कंद पुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्ये सूताने जैसे ऋषींसी कथिले पै, तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले, न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड संत सज्जन परिसोत अखंड 15 अध्याय गोढा श्रीर अस्तु. इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारु चंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशु मृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तातस्तुतमरगण्ये व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझा कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे ओमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ जे उठले, तेत्वा सुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा
हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे वीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव ओम नमः शिवाय 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 ओम हां जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ स्वः भुवः भू ॐ सः जूं हौं ॐ नमः शिवाय ओम 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 उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः।